Good morning, student. In last session, we had a discuss about the packing in a one-dimensional, in a two-dimensional, and a three-dimensional. Today, we are going to explain here the packing efficiency. जेव्हा एखादी युनिट सेल घेतली जाते तेव्हा त्या युनिट सेल मध्ये जे लॅक्टाइज पॉइंट असतात त्यांनी त्या युनिट सेलची जागा ऑक्युपाइड केलेली असते, बरोबर आहे. जेवढी ऑक्युपाइड केलेली असेल अजून त्याच्यामध्ये दुसरी काय असेल, अनऑक्युपाइड असेल. पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे, म्हणजेच आपल्याला लॅक्टाइज पॉइंटनी किंवा जे पार्टिकल्स प्रेझेंट आहेत त्यांनी किती जागा ऑक्युपाइड केलेली आहे ते काढायचं आहे. ते आपल्याला पर्सेंटेज मध्ये काढायचं आहे. जी अनऑक्युपाइड स्पेस राहील, एम्प्टी स्पेस राहील, त्याला आपण व्हॉइड्स असं म्हणणार आहोत. सो लिसन हियर. सो वी हॅव द पॅकिंग इफिशियन्सी इज द पर्सेंटेज ऑफ volume occupied by the particle present in the unit cell divided by the total volume of unit cell. समजा आपल्याकडे सिंपल क्यूब जर असेल तर त्या ठिकाणी फक्त एकच पार्टिकल असतो, बरोबर आहे. म्हणजे त्या एकाच पार्टिकलचा आपल्याला काय घ्यायचं आहे, या ठिकाणी व्हॉल्यूम घ्यायचा आहे आणि त्याला डिवायडेशन घ्यायचं आहे त्या युनिट सेलचं टोटल व्हॉल्यूम आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आहे 100 नी. ओके. समजा जर बॉडी सेंटर जर असेल तर त्या ठिकाणी किती पार्टिकल असतात, 2 पार्टिकल असतात. फेस सेंटर जर आपण घेतलं तर त्या ठिकाणी 4 पार्टिकल असतात. अशा प्रकारे आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स, व्हॉल्यूम ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ दॅट युनिट सेल into the 100 we can calculate the packing efficiency. Now the voids. What are the voids? The voids are nothing but the empty space. पार्टिकल नी जागा ऑक्युपाइड केल्यानंतर जी जागा रिमेनिंग राहील वाचेल, ओके, दॅट इज नोन एज द एम्प्टी स्पेस. सो voids are empty space or the unoccupied space present in the unit cell. So packing efficiency is the calculation of volume of the number of unit particles present divided by the total volume of unit cell multiplied by the 100. Now we are going to calculate the packing efficiency in a simple cube. What is the speciality of simple cube? The simple cube having a number of particles is only 1. We had discussed earlier. Okay, the 1/8 contribution multiplied by 8, so there is a 1 atom. In front of you there is a diagram. जे लॅक्टाइज पॉइंट कॉर्नरला अरेंजमेंट असतात ते लक्षात घ्या. ते अशा प्रकारे अरेंजमेंट असतात. समजा ह्या कॉर्नरला जर हा पॉइंट असेल तर हा जो लॅक्टाइज पॉइंट आहे हा दुसऱ्या लॅक्टाइज पॉइंटला टच मध्ये असतो. समजा हा स्फियर आहे, पूर्ण स्फियर आहे. हे जी आहे ही एज लेंथ आहे या क्यूबची, ही आपण एडी दाखवलेली आहे. तर हा स्फियर अशा प्रकारे अरेंजमेंट आहे की हा दुसऱ्या स्फियरला अटॅच आहे आणि दोघांचीही रेडियस ही कशी आहे, सारखी आहे. हे ए जे आहे हे आर आणि आर, म्हणजेच ए इज इक्वल टू ट्वाइस आर अँड आर इज इक्वल टू a/2. म्हणजेच समजा सिंपल क्यूब असेल आणि तुम्हाला एज लेंथ जर काढायची असेल तर एज लेंथ a इज इक्वल टू ट्वाइस आर, किंवा तुम्हाला जर सिंपल क्यूब मध्ये रेडियस काढायचं असेल तर r इज इक्वल टू a/2. ओके. सो वी हॅव गिवन हियर इज a number 1. Now volume of the unit cell. How the volume of unit cell going to be calculated? If the edge length are same, then length into breadth into height. In this case, the length, breadth and height should be a because of cube. So there is a volume of the total unit cell is a cube. It is given by number 2. Now, what is the formula of volume of sphere? Sphere चा जर volume काढायचा असेल, formula आहे 4/3 pi r cube. आपण ऑलरेडी रेडियस या ठिकाणी काढलेली आहे. रेडियस आहे a/2, बरोबर. जर आपल्याकडे सिंपल क्यूब असेल तर लॅक्टाइज पॉइंट या ठिकाणी किती असतो, फक्त 1 पार्टिकल. किती असतो, 1 पार्टिकल असल्यामुळे आपण या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ ओनली 1 पार्टिकल काढलेला. बघा 4/3 पाय r क्यूब. इथे आपण या ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे म्हणून आपण या ठिकाणी फ्रॉम 1 and 2 असं लिहिलेलं आहे. सो व्हेन वी how going to calculate here, the value should be pi a cube divided by 6, that is the number 4. Now what is the formula for packing efficiency? The formula for packing efficiency is
The packing efficiency calculated by number of particles, the volume of number of particles present in a unit cell divided by the volume of unit cell and percentage असल्यामुळे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे मल्टिप्लाइड बाय 100 ने केलेलं आहे. या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट केलं आहे इक्वेशन 2 आणि 4 मधून. बघा इक्वेशन 2 कुठे दिसतोय तुम्हाला? इक्वेशन 2 म्हणजे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल AQ. आपण या ठिकाणी AQ घेतलेला आहे आणि हे जे कॅल्क्युलेशन आहे व्हॉल्यूम ऑफ किती पार्टिकल दिलाय फक्त 1 पार्टिकल. त्यामुळे सिंपल क्यूब असल्यामुळे बॉडी सेंटर मध्ये काय घेऊ आपण 2 पार्टिकल घेऊ आणि फेस सेंटर मध्ये किती घेणार आहोत 3-4 पार्टिकल घेणार आहोत. बरोबर. सो when we have going to calculate here the value should be 100 into 5 divided by 6 आणि 5 ची व्हॅल्यू किती असते 3.14. ही आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला 52.36% पॅकिंग इफिशियन्सी भेटते. त्याला आपण म्हणतो ऑक्युपाइड नंबर ऑफ पार्टिकल्स किती 1. त्याने किती जागा ऑक्युपाइड केलेली आहे सिंपल क्यूबच्या युनिट सेलची 52.36. मग अनऑक्युपाइड किती आहे पूर्ण किती असायला पाहिजे 100%. ऑक्युपेशन तर एवढं असेल ऑक्युपाइड तर एवढं केलेलं असेल बरोबर आहे. मग अनऑक्युपाइड कशी आहे फॉर्म्युला आहे white space is equal to 100 minus 52.36 then the remaining should be 47.64. आपण मागे म्हटलं होतं जसे जसे लॅटाईस पॉइंटची संख्या वाढत जाईल तसे काय होईल ऑक्युपाइड स्पेस वाढत जाईल आणि अनऑक्युपाइड स्पेस कशी जाईल कमी कमी होत जाईल. अशा प्रकारे या ठिकाणी ही आहे ऑक्युपाइड स्पेस आणि ही आहे अनऑक्युपाइड स्पेस. 2 मार्कासाठी हा प्रश्न नेहमी विचारलेला जातो. अर्लियर वी कॅन कॅल्क्युलेट द पॅकिंग इफिशियन्सी इन अ सिंपल क्यूब. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट पॅकिंग इफिशियन्सी इन अ PCC बॉडी सेंटर्ड क्यूब. बॉडी सेंटर्ड क्यूब मध्ये लॅक्टाईस पॉइंट कॉर्नर्सला 1 आणि त्याच्या बॉडीच्या आतमध्ये किती असतो 1 पॉइंट. अशा प्रकारे बॉडी सेंटर्ड क्यूबिक क्रिस्टल मध्ये युनिट सेल मध्ये किती लॅटाईस पॉइंट असतात 2 लॅटाईस पॉइंट असतात 2 पार्टिकल असतात. आपण हे शिकलेलो आहोत. ते कन्सिडर करण्यासाठी बघा आपण या ठिकाणी डायग्राम काढलेली आहे. त्या डायग्राम मध्ये हा लॅटाईस पॉइंट या कॉर्नरला आहे बरोबर. हा लॅटाईस पॉइंट या कॉर्नरला आहे बरोबर आणि हा जो लॅटाईस पॉइंट आहे या बॉडीच्या प्रकार सेंटर मध्ये आहे. नाउ the number of particles in BCC can be calculated by 1/8 at the corners. आणि कॉर्नर किती 8 आहे 1 ॲटम आणि 1 ॲटम कुठे असतो बॉडीच्या आतमध्ये असतो म्हणून या ठिकाणी 2 ॲटम्स बरोबर. आपण या ठिकाणी क्यूब कन्सिडर केलेला आहे ज्याची एज लेंथ काय आहे a बरोबर आहे. या ठिकाणी 2 कन्सिडरेशन आहेत. एक आपण a f हे जोडलेलं आहे आणि दुसरं f आणि d जोडलेलं आहे. या ठिकाणी आपण 2 ट्रायंगलचा वापर करणार आहोत आणि त्या ठिकाणी पायथागोरस वापरणार आहोत. बघा इन अ ट्रायंगल FED the angle E is 90 degree. Then हा जर 90 डिग्री असेल तर मग हा काय होईल that is a FD. okay this is the one side this is the another side. म्हणून आपण या ठिकाणी काय केलं आहे बघा FD square is equal to FE square plus ED square according to Pythagoras. याची व्हॅल्यू किती होती a आपण किती घेतो स्क्वेअर म्हणून a square plus a square बरोबर twice a square. ते कन्सिडर करायला आपल्याला ही साइड मिळाली. आता आपण हा ट्रायंगल कन्सिडर करू. बघा तो ट्रायंगल आहे AFD. In a triangle AFD the angle F is 90 degree. In that case the F square is equal to FD square plus AD square. So FD square आपण काढलेला आहे twice a square twice a square plus a square बरोबर 3a square. मग AF किती त्याचा स्क्वेअर रूट काढलेला आपण हा येईल √3a बरोबर आहे. या आपण का काढलेला आहे कारण हे AF जे आपण काढलेला आहे त्याच्यावरून आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. आता बघा AF r radius of this sphere radius of this whole sphere radius of this one. ओके मग ही आलेला आहे 4r. दोघांचं कंपॅरिझन केल्यानंतर आपण 4r 3a दाखवलेला आहे. रेडियसची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे √3/4a किंवा एज लेंथ आपल्याला मिळाली आहे 4r divided by a square root क्यूब रूट that is the √3 बरोबर आहे.
नंतर बघा व्हॉल्यूम ऑफ 1 युनिट सेल जर काढायचं असेल तर आपल्याला एज लेंथ माहित आहे, त्याच्यावरून आपण व्हॉल्यूम काढू शकतो. काय करतो व्हॉल्यूम मध्ये लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, म्हणजे आपण क्यूब केलेला आहे. क्यूब केल्यानंतर 64 a क्यूब डिवाइडेड बाय 3√3 असं मिळालं आपल्याला. दॅट इज द नंबर 3. मग आपल्याकडे जे लॅटिस पॉइंट आहे त्याचा शेप कसा आहे, स्फियर शेप आहे. स्फियरचा जर व्हॉल्यूम काढायचा असेल तर 4/3 पाय आर क्यूब असा फॉर्म्युला असतो. मग पॅकिंग इफिशियन्सी काढत असताना हियर इज पॅकिंग. ओके, फॉर्म्युला आपल्याकडे the number of unit cell, the volume of number of unit cell divided by volume of the unit cell. How many number of unit cell? There is a 2 number of unit cell. What is the volume? Formula 4/3 pi r cube. And what is the formula for the calculation of volume is this one. So we have going to substitute here. Here is some rearrangement taking place, and we have the finalized equation √3 pi into divided by 8. मग √3 ची व्हॅल्यू किती असते 1.732. पायची व्हॅल्यू आपण टाकलेली आहे, डिवाइडेड बाय 8 केलेला आहे. कॅल्क्युलेशन येतोय 68%. म्हणजे बॉडी सेंटर मध्ये दोन लॅटाईस पॉइंट आहे ज्याने त्या युनिट सेलची 68% जागा काय केलेली आहे, ऑक्युपाइड केलेली आहे. किती पैकी 100% पैकी. मग अनऑक्युपाइड किती आहे, अनऑक्युपाइड काय असताना 100 पूर्ण. आता ऑक्युपाइड केलेली 68% आणि जी काही रिमेनिंग असेल त्याला आपण अनऑक्युपाइड स्पेस म्हणतो, त्याला आपण व्हॉइड असं म्हणत असतो. या ठिकाणी व्हॉइड आलेला आहे 32%. मगाशी आपण जे बघितलं होतं त्या ठिकाणी किती होतं 52 पॉइंट, बरोबर आहे. आता किती झालेलं आहे 68. का झालेलं आहे सांगा बरं. जसे जसे लॅटाईस पॉइंट वाढलेले आहे, जसे जसे पार्टिकल वाढलेले आहे, ऑक्युपाइड स्पेस झाली आहे वाढत चाललेली आहे, एम्प्टी स्पेस कशी होत चाललेली आहे, कमी होत चाललेली आहे. नाउ वी हॅव गोइंग टू डिस्कस deduce the equation for the packing efficiency in a face-centered cube. So earlier we had explained the calculation of packing efficiency of body-centered cube. बॉडी-centered cube मध्ये दोन लॅटाईस पॉइंट असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी किती जागा ऑक्युपाइड केलेली आहे ते आपण काढलं होतं. आता आपण पाहणार FCC. FCC स्ट्रक्चर याला आपण हेक्सागोनल क्लोज पॅकिंग किंवा CCP असं सुद्धा म्हणत असतो. तर या ठिकाणी काय असते, स्पेशालिटी काय असते FCC. तर 8 लॅटाईस पॉइंट हे 8 कॉर्नर्सला असतात, बरोबर. आणि त्यानंतर प्रत्येक फेसच्या सेंटरला लॅटाईस पॉइंट असतो. म्हणजे आपल्याकडे क्यूब जर असेल त्याला 6 फेसेस असतात, त्यामुळे आपण त्या ठिकाणी त्याला 6 लॅटाईस पॉइंट घेत असतो. पण कंट्रीब्युशन कसं असते बघा. इन FCC नंबर ऑफ पार्टिकल्स आर 1/8 कंट्रीब्युशन अँड 8 कॉर्नर्स फॉर 1 एटम. प्रत्येक फेसला 1/2 कंट्रीब्युशन आणि 6 फेसेस असल्यामुळे 3 एटम्स. मग 1 + 3 म्हणजे टोटल फेस सेंटरला किती असतात 4 एटम्स असतात. आपण 4 एटमचं व्हॉल्यूम पहिल्यांदा काढणार आहोत. हे व्हॉल्यूम काढण्यासाठी आपण या ठिकाणी ट्रायंगल ABC कन्सिडरेशन केलेला आहे. B अँगल हा 90 डिग्री आहे, त्यामुळे आपण याला या ठिकाणी पायथागोरस वापरणार आहोत. मग काय होते बघा, पायथागोरस मध्ये काय साइड स्क्वेअर, 2 साइड स्क्वेअर आर इक्वल टू द हायपोटेनस स्क्वेअर. बघा AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. क्यूब असल्यामुळे एज लेंथ सारखी राहील, त्याच्यामुळे आपण A घेतलं. या ठिकाणी स्क्वेअर असल्यामुळे A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर दोघांची बेरीज केली तर ट्वाइस A स्क्वेअर. नाउ AC is equal to √2a and AC should be, what is AC? Also the 4r, the radius of this one, the radius of this one and the radius of this one. So 4r. Now we are going to equate in here. The 4r √2a is equal to r is equal to √2 upon 4a. पुन्हा कॅल्क्युलेट करू शकता a divided by 2√2. याचाच आधार घेऊन आपण लेंथ सुद्धा काढलेली आहे. एज लेंथ ती बघा 4r upon √2 किंवा 2√2r. याचा वापर करून आपण या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काढतो. व्हॉल्यूम काढत असताना a क्यूब म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. त्यावेळेस या ठिकाणी इक्वेशन आपल्याला मिळतो 2√2r होल क्यूब. सॉल्व केल्यानंतर 16√2r क्यूब.
मग बघा पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन अ युनिट सेल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल मल्टिप्लाइड बाय द 100. पहिल्यांदा आपण हाच पार्ट कॅल्क्युलेट करू, नंतर मल्टिप्लाइड आपण 100 घेऊ. तर बघा हाऊ मेनी नंबर ऑफ पार्टिकल्स इन अ फेस सेंटर 4 पार्टिकल्स. एका पार्टिकलचं किती असते व्हॉल्यूम 4/3 पाय r क्यूब आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे a क्यूब. दोन्ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला शेवटचे इक्वेशन मिळत असते ते असते π/3√2. या ठिकाणी √2 ची व्हॅल्यू किती आहे बघा 1.414 आणि पाय ची व्हॅल्यू आहे 3.14. नाउ द कॅल्क्युलेशन बी 0.74 ओके पर्सेंट काढायचं आपल्याला. मग काही 0.74 into 100 that is 74%. This is known as occupied space. फेस सेंटरला 4 लॅटाईस पॉइंट असल्यामुळे त्यांनी किती जागा ऑक्युपाईड केलेली आहे तर 74% केलेली आहे आउट ऑफ 100%. मग जे वाचलेलं आहे रिकामा आहे ते किती आहे बघा 26%. त्याला आपण म्हणत असतो void space. So going to review here, जर सिंपल क्यूब असेल तर त्या ठिकाणी फक्त लॅटाईस पॉइंट किती असतो 1 असतो आणि आपल्याला त्या ठिकाणी 52.36% ओके आपल्याला ऑक्युपाईड स्पेस मिळत असते. बाकीची वाचलेली काय असते एम्प्टी स्पेस असते. जेव्हा बॉडी सेंटर घेतो तेव्हा 2 लॅटाईस पॉइंट असतात आणि 2 लॅटाईस पॉइंट असल्यामुळे ऑक्युपाईड स्पेस ही सिंपल क्यूब पेक्षा जास्त असते. त्या ठिकाणी 68% असते आणि एम्प्टी स्पेस प्रोव्हाइड 32% असते. ज्यावेळेस आपण सिंपल क्यूब नंतर बॉडी सेंटर्ड आणि त्यानंतर फेस सेंटर्ड घेतो तर लॅटाईस पॉइंट कसे असतात 4 असतात. जास्त लॅटाईस पॉइंट असतील तर ऑक्युपाईड स्पेस कशी असेल जास्त असेल. या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे 74% ऑक्युपाईड स्पेस अँड द अनऑक्युपाईड स्पेस इज 26%. These all three packing efficiency फॉर्म्युला तुम्हाला न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन करताना अतिशय त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याची रेडियस त्याचं व्हॉल्यूम ह्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. So in earlier they can calculate the packing efficiency in a simple cube, the body centered cube and the face centered cube. Now there is one more calculation of number of particles and unit cell in a x gram of metallic crystal. समजा आपल्याकडे एक मेटॅलिक क्रिस्टल आहे ज्याचं आपल्याला काय दिलेलं आहे x म्हणजे वेट दिलेला आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती राहतील किंवा युनिट सेल किती राहतील हे कॅल्क्युलेट करायचं आहे. So we had know that the relation between the density, molar mass and edge length. Okay. So density is equal to m is a molar mass, n is a number of particles, a is a volume of unit cell, and n is a Avogadro's number. So we have the molar mass is equal to a cube into n into density divided by the number of particles. So we have to consider here n is the number of particles and a cube should be the volume. For calculation of number of particles, we have going to consider here the molar mass m contains how many number of particles equal to the Na means Avogadro numbers. Okay, so x gram of metal contains x into Na Avogadro number divided by the molar mass of particles. Okay, so number of particles in x gram can be calculated as substituting the value of this molar mass that is m going to place in this position. या ठिकाणी आपण या m ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपण त्याचं कॅल्क्युलेशन करतो आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला इथे एक इक्वेशन मिळतोय x into n divided by a cube into the density. हा x काय आहे x आहे. या ठिकाणी बघा काय केलेलं आहे आपण x is the calculation of number of particles in x gram. हा ग्राम मध्ये आहे. n हा number of particles आहे. a cube हा काय आहे व्हॉल्यूम आहे आणि a काय आहे डेन्सिटी आहे. तशाच प्रमाणे आपण या ठिकाणी पुन्हा कॅल्क्युलेट करणार आहोत the number of unit cell. किती युनिट सेल असतील. एखाद्या मेटलचं वजन दिलेलं आहे त्याच्यामध्ये किती युनिट सेल असू शकतात त्यासाठी आपण कन्सिडरेशन करतोय n particles respond to the one unit cell.
जेवढे नंबर ऑफ पार्टिकल राहतील तेवढे त्या युनिट सेलला रिस्पॉन्सिबल राहतील. सो xn divided by a cube into the density particles correspond to xn divided by a cube into the density, that is 1 by n the particles. आपण या ठिकाणी किती दिले आहे, 1 by n पार्टिकल घेतलेला आहे. n काय होऊन जाईल, कॅन्सल आउट होऊन जाईल आणि शेवटी जो इक्वेशन मिळतोय, सो दिस इज इक्वेशन. ओके, सेम इक्वेशन आहे, फक्त n काय झालेलं आहे, कॅन्सल झालेलं आहे. इथे तुम्हाला मिळतो x divided by a cube into density. So first for the calculation of number of particles, second for the calculation of number of unit cell. आणि समजा नंबर ऑफ युनिट सेल व्हॉल्यूम मध्ये काढायचं असेल, व्हॉल्यूम दिलेलं असेल, त्या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरतात v means volume on the a cube. अशा प्रकारे आपण नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम हे सुद्धा काढू शकतो. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण न्यूमरिकल्स इझी सॉल्व्ह करू शकतो. तर अशा प्रकारे हे या ठिकाणी आपण नंबर ऑफ पार्टिकल्स इन अ युनिट सेल, आल्सो द नंबर ऑफ युनिट सेल्स, नंबर ऑफ पार्टिकल्स आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू शकतो.